अंगावर माप घेऊन आपण फ्रॉकची कटिंग पार्ट 1 मध्ये पाहिली होती। तर ह्या व्हिडिओमध्ये आता आपण फ्रॉक कशा प्रकारे स्टिच करायचा तर ते पाहणार आहोत। तर खालचा घेर जो आहे तर तो घेर अगोदर आपण जोडून घेणार आहोत। तर घेराचे समोरील भाग आणि मागचा भाग हे दोन्ही आपण वेगवेगळे करून घेतले आणि अशा प्रकारे त्यांना अस्तर जोडून घेणार आहोत। अस्तर जोडताना जेवढं होईल तेवढं अगदी कडेने तुम्ही शिलाई देत जा। सरळ बाजू आहे आपली ही वर आणि आतल्या बाजूने आपण त्याला अस्तर लावले। तुम्ही व्हिडिओ प्रमाणे जर केलं ना तर नक्कीच तुम्हाला कुणाचाही फ्रॉक अगदी सहजरित्या शिवता येईल। आपण पार्ट 1 मध्ये फ्रॉकचं माप कपड्यावर कशा रीतीने टाकायचं आणि कशा प्रकारे माप काढायची तर ते अगदी सविस्तररित्या पाहिलं होतं। तर तुम्ही पार्ट 1 चा व्हिडिओ जो आहे फ्रॉकचा तो नक्की पहा। शिलाई देताना अगदी कडेकडेने शिलाई द्यायची। मागचा आणि पुढचा घेर जो आपण काढलेला होता त्याची उंची 20 इंच होती आणि घेर हा साधारणतः आपला 30 ते 35 इंचाचा होता। तर हा व्यवस्थितरित्या आपण जोडून घेतलाय। अस्तर आणि कपडा हे दोन्ही एकसारख्या पद्धतीने जर कट केलेलं असलं तर बिलकुल कुठेही कमी जास्त होत नाही, व्यवस्थितरित्या हे जोडल्याही जातं। घेर पहा तुम्ही जोडताना आपण वरच्या दिशेने जोडलेला आहे, कारण का घेराला जे लावलेलं जे अस्तर आहे अस्तरची उंची थोडीशी कमी असते। तर सेम बॅक साइड आणि फ्रंट साइड आपण हे पहा याप्रमाणे जोडून घेतली। मी दोन्ही बाजू तयार करून घेतल्या। तयार केल्यानंतर आता आपण पहिले बॉडीचं माप काढणार आहोत। तर बॉडी आपण ही कशी स्टिच करायची ते मी तुम्हाला दाखवते। तर सर्वप्रथम आपण अस्तरवर गळा कट करून घेतलेला होता आणि जो साडीचा पदर जो होता त्या पदराचा मी फ्रंट साइड तयार केलेली आहे। हे पहा मोंढ्याच्या साइडला शिलाई दिली। तर दोन्ही शोल्डर जे आहे ते शोल्डर अगदी मोकळे ठेवले, या ठिकाणी कुठल्याही प्रकारे शिलाई दिलेली नाहीये। तर शोल्डर जोड्याची ही अनोखी पद्धत आपण या व्हिडिओमध्ये पण पाहणार आहोत। मोंढा आणि गळ्याचा आकार आपण अगोदर दिलेला होता त्याच मापानुसार आपण पदर कट केला आणि पदराचा जो भाग आहे तर तो आपण फ्रंट साइडला लावला आणि प्लेन भाग जो आहे तो बॅक साइडला। तर बॅक साइडही आपण मोंढा आणि गळा हा शिवून घेतलाय। त्याची हे पहा ही बाजू जी आहे तर ती आपण ओपन ठेवली। तर याला पलटी करून घेणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी व्यवस्थित असं तुम्हाला मी ही पद्धत दाखवते। तर शोल्डर जॉईंट कसं करतात तर फ्रॉकचे जे शोल्डर असतात तर ते याच प्रमाणे जॉईंट करतात, तर ते तुम्हाला दाखवते। हे पहा समोरील भाग हा पदराचा आहे आणि बॅक साइड ही पूर्णतः प्लेन आहे। आपली साइड पूर्णतः आपण सरळ बाजूवर अस्तर ठेवून आपण जोडून घेतलेलं होतं। शोल्डरचा भाग ओपन ठेवलेला होता याप्रमाणे। आता हे टाकायची पद्धत बघा। तर अगोदर आपण अस्तरच्या साइज मध्ये हे पदराचा जो भाग एक्स्ट्राचा झालेला आहे तर तो कट करून घेणार आहोत। तर कधीही असं जोडताना किंवा तुम्ही जर ब्लाऊज किंवा ड्रेस शिवत जर असाल किंवा फ्रॉक जरी शिवत असाल तर एक्स्ट्राचा जे कपडा असतो तर तो कट करायला कधीच विसरायचा नाही। आपण अस्तरवरच गळा वगैरे कट केलेला होता तर त्यानुसारच आपण बॅक साइड आणि फ्रंट साइड काढून घेतलेली आहे। दोन्ही बाजू स्टिच करून घेतल्या। एक्स्ट्राचा भाग हा आपण कट करून घेतला। हा भाग कट केल्याच्या नंतर पहा आपण शोल्डरला दोन्ही बाजूला शिलाई दिलेली नाही। तर हे कशा प्रकारे ठेवायचं तर तेही तुम्हाला दाखवते। आता यामध्ये मी काय करते की बॅक साइड जी आहे तर बॅक साइडला अशी प्रेस टिप देऊन घेणार आहे। म्हणजे काय होतं की दोन्ही भाग आपले व्यवस्थित आणि एकसारखे येतात, कुठेही कमी जास्त बिलकुल होत नाही। याला कडेने शिलाई द्यायची। तुम्ही याला इथे या ठिकाणी पाइपिंग पण करू शकता किंवा तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी स्लीव्स पण लावून घेऊ शकता। काही काही जणांना इथे पाइपिंग करायला आवडते तर काही जण पाइपिंग ही करतात। इथे पहा मी शोल्डर जोडून घेतले, शोल्डरला शिलाई दिली म्हणजे अस्तर आणि साडीचा भाग हा दोन्ही जॉईंट करून घेतलाय। गळ्याच्या आकारावर मी या ठिकाणी प्रेस टिप देऊन घेणार आहे। म्हणजे शिवण्यामधला जो प्रेस टिप दिल्यानंतर शिवल्यानंतर जो व्यवस्थितपणा दिसतो तर तो या ठिकाणी नक्की दिसतो। म्हणजे फिनिशिंग जी आहे तर ती फिनिशिंग या ठिकाणी तुम्हाला नक्की मिळते। कधी फ्रॉकचा तुम्ही माझ्या पद्धतीने जर शिवत असाल तर फ्रॉकचा एक भाग जो आहे तो कम्प्लिटली व्यवस्थितरित्या करून घ्यायचा, बॅक साइड किंवा फ्रंट साइड या पद्धतीने। मी उलट बाजूने जोडलं पहा, सरळ करून घेतलं। सरळ केल्याच्या नंतर त्याला चारही बाजूने शिलाई देऊन म्हणजे याप्रमाणे प्रेस टिप देऊन घ्यायची आहे। प्रेस टिप दिल्यानंतर त्याची फिनिशिंग तेव्हा अगदी छान येते आणि व्यवस्थित येते। त्या मुंड्याच्या बाजूने आपण शिलाई देऊन घेतोय। कुठलीही चोन किंवा कुठेही घडी वगैरे न पडू देता आपल्याला हे शिवायचंय। आता हे शोल्डरच्या बाजूला शिवून घेतल्याच्या नंतर आपण मुंड्याच्या बाजूला शिवून घेतोय। हे पहा आता मुंड्याच्या बाजूला शिलाई देऊन झाल्याच्या नंतर
आता हा शोल्डरचा जो भाग आहे म्हणजे बॉडीचा जो भाग आहे तो कशा रीतीने जोडायचा तेही पाहणार आहोत. तर ही शिलाई देताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवत जायची की तुम्ही शिलाई कशा पद्धतीने देता तर तेही खूप महत्वाचं असतं. तर आता मी फ्रंट साईड जी आहे तर फ्रंट साईड हे पहा या पद्धतीने ठेवलेले आहे आणि हा बॅक साईडचा भाग आहे. तर एका बाजूचं शोल्डर पूर्ण पॅक केलेले आहे आणि एक बाजूचं शोल्डर कमी ओपन ठेवलेले आहे. हे पहा दोन्ही शोल्डर मी कमी जास्त आहेत की नाही इथे ऍडजस्ट करून घेते. जर जास्त असेल तर तुम्हाला एक तर कट करायचे किंवा एकसारखं शिवून घ्यायचे म्हणजे दोन्ही शोल्डर जेव्हा आपण अटॅच करतो तर ते वर शोल्डरच्या साईडला फ्रॉक घातल्याच्या नंतरून ते एकसारखे दिसतात. मग हे पहा आता सरळ बाजूने साडीचा जो पदराचा भाग आहे तो सरळ आहे आणि त्यावर मी बॅक साईड ठेवलेले आहे. अस्तरचा भाग दोन्ही अस्तरचे भाग हे एकाच दिशेने ठेवायचे आहेत आणि दोन्हीही साडीचा भाग जो आहे तर तो एका दिशेने ठेवायचा आणि मी दाखवते या पद्धतीने तुम्हाला एका शोल्डरमधनं दुसरा शोल्डर असं बाहेर ओढायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला एक सारखी शिलाई द्यायची, कमी जास्त द्यायची नाही, नाहीतर हा फ्रॉक जो आहे घातल्यानंतर थोडासा तिरपा होतो. तर एक सारखं पकडून याला शिलाई द्यायची. साधारणतः अर्धा इंचाला एक लाईन कमी त्याला शिवणीमध्ये टाकले. दुसरा भागही याप्रमाणेच मी दाखवते याप्रमाणेच तुम्हाला आतमध्ये टाकायचा आहे. शोल्डरच्या जे ओपन शोल्डर आहे फ्रंट साईडचं त्या साईडने त्याला ओढून घेतलंय. एकसारखं करून घ्यायचंय. करून घेतल्याच्या नंतरून हे पहा करून घ्यायचंय आणि शोल्डर जोडून घ्यायचंय. जोडताना त्यामध्ये कमी जास्तपणा नको आहे आपल्याला, दोन्ही शोल्डर एकसारखे जोडायचे. त्यासाठी शोल्डरवर शिवताना दोन्ही शिल्या अगदी एकसारख्या पाहिजे. हे पहा याप्रमाणे ओपन होतं. आता तुम्ही पाहत असाल बॅक साईडला आणि फ्रंट साईडला आपल्याला शिलाई ही कुठेही दिसत नाहीये. दोन्ही इंटरलॉक मध्ये ह्या शिल्या जातात म्हणजे शोल्डर जे आहे तर ते आपण पूर्ण आतल्या साईडने फोल्ड करून शिवून घेतोय. शिलाई कुठल्या बाजूने दिसत नाही. तर ही फ्रॉकची शिवायची एक अनोखी पद्धत आहे ती आपण पाहतोय. शोल्डर जोडल्याच्या नंतर आपण प्रेस्टिक देऊन घ्यायची आहे. प्रेस्टिक देऊन बॅक साईड आणि फ्रंट साईड ही पूर्णतः व्यवस्थितरित्या जोडून घ्यायची, कुठेही जोड येऊ न देता. जोडताना अगदी कडेने शिलाई द्यायची. आता बॅक साईड शिवून झाली त्याचप्रमाणे आपण फ्रंट साईड ही शिवून घेणार आहोत आणि दोन्ही भाग एकसारखे आहेत की नाही हे आपल्याला चेक करून घ्यायचे. दोन्हींची उंची जी आहे ती एकसारखी करून घ्यायची. हे पहा इथे शिवल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल इथे थोडं कमी जास्त होतं तर या ठिकाणी आपण एकसारखा भाग करून घेणार आहोत. एकसारखं करता वेळेस तुम्ही शोल्डर पासून माप घेऊनही करू शकता किंवा डिझाईन वरही कट करू शकता. आता या ठिकाणी इथे शिलाई देऊन घ्यायची म्हणजे बॅक साईड आणि फ्रंट साईड व्यवस्थितरित्या पॅक होऊन जाईल. कारण साडीच्या फ्रॉक मध्ये खूप सारे धागे निघतात म्हणून जर त्याला शिलाई जर दिलेली असेल तर फ्रॉक निश्चितच तुम्हाला जास्त काळ टिकतो. सेम फ्रंट साईड किंवा बॅक साईड हिलाही शिलाई देऊन घेणार आहोत. ही शिलाई दिल्याच्या नंतर पहा आता बॅक साईडला आपण झीप लावणार आहोत किंवा तुम्हाला तिथे जर बटन्स लावायचे असले तर तुम्ही बटन्स पण लावू शकता. मी या ठिकाणी झीप लावणार आहे. तर झीप लावताना मी या पद्धतीने मार्किंग करून घेते आणि फक्त अस्तरचीच पट्टी या ठिकाणी जोडून घेणार आहे मी. जोडताना हे पहा अगदी कडेने आणि व्यवस्थितरित्या शिलाई द्यायची. एक पट्टी पूर्णतः तुम्हाला अस्तरची तयार करून घ्यायची. शक्यतो जितकं मार्किंग आहे त्याच्या उंचीची आपल्याला ही पट्टी तयार करायची आहे, कमी अधिक करायची नाही. फोल्ड करून घेणार आहोत. सेम दुसऱ्या साईडने याच पद्धतीने फोल्ड करणार आहोत आणि ही तयार केलेली पट्टी आपण बॅक साईडवर ठेवून स्टिच करून घ्यायची आहे आणि नंतर कट करायचं आहे. ही पट्टी तयार झाली. तर आता ही पट्टी आपल्याला बॅक साईडच्या मध्यावर ठेवायची आणि इथे आपण तिला जोडून घेणार आहोत. वरच्या साईडला थोडंसं फोल्ड करत जायचं आणि ही झीप अगदी कमरेपर्यंत म्हणजे बॅक साईड जे कमर घडीचं जिथं माप टाकलेलं आहे इथपर्यंत आपण लावून घेणार आहोत. कारण मुलीचं माप जे आहे तर ते थोडं मोठं आहे तर ती फ्रॉक त्यांना व्यवस्थितरित्या अंगामध्ये गेलीही पाहिजे. खूप कमी त्याला पट्टी ठेवायची नाही किंवा त्याची उंची बॅक साईडची कमी करायची नाही म्हणजे तो फ्रॉक त्यांना व्यवस्थित बसेल. झीप अगदी आपण कमर घडीच्या उंचीपर्यंत घेणार आहोत.
या पद्धतीने आपण ही पट्टी लावून घेतोय. पट्टी लावताना सेंटर पॉइंट पकडायचा आहे. अगदी 2 लाईन पुढे इतकं मार्जिन आतमध्ये ठेवणार आहोत किंवा त्या पट्टी शिवताना 2 लाईन इतकं आतमध्ये घेणार आहोत. पूर्ण त्याचा बॉक्स तयार करून घेणार आहोत आणि बॉक्सचा जो आतला भाग आहे तर तो आपण कट करून घेणार आहोत. म्हणजे हा भाग आतल्या साईडला फोल्ड केला की त्या ठिकाणी आपली झीप बसते. एक्स्ट्राचा भाग मी कट केलाय. आता मध्यावर आपण कटिंग करून घेऊन आतमध्ये हा भाग अस्तरचा फोल्ड करणार आहोत. कट करताना व्यवस्थितरित्या कुठेही घडी न येऊ देता किंवा कुठेही झोळ न येऊ देता आपल्याला कट करायचंय. बऱ्याच जणांचं कट करताना खालचा किंवा वरचा भाग थोडासा कट होतो, तर तसं होऊ द्यायचं नाही आपल्याला. हे पहा, कट केल्याच्या नंतरून या पद्धतीने आपण याला प्रेस टिप देऊन घेणार आहोत. प्रेस टिप देताना अगदी एकसारखी आणि व्यवस्थित द्यायची, म्हणजे ही वरच्या दिशेने कुठेही दिसणार नाही. या ठिकाणी तुम्ही झीप लावून घेणार आहात. लॉक करायला विसरायचं नाही आणि एक्स्ट्राचे धागेही आपल्याला इथे कट करायचे आहेत. आता फ्रंट साईड जे आहे त्या फ्रंट साईडवर आपण प्लेट्स टाकून खालचा घेर जो आहे तर तो जोडून घेणार आहोत. तर काही जण डायरेक्टली घेर जो आहे तर त्याला प्लेट्स टाकून जोडून टाकतात. तर आपण आता टॉपचा जो भाग आहे टॉपचा भाग ठेवून आपण ऍडजस्ट करत इथे प्लेट्स टाकणार आहोत. आता घेर पुष्कळ मोठा आहे त्यामुळे प्लेट्स घेताना पहा, साधारणतः मी 1-1 इंचाची ही प्लेट्स घेतलेली आहे. तुम्ही पाहत असाल तर याप्रमाणे मी 1-1 इंचाचं मार्किंग वगैरे न करता, कारण का आम्हाला प्रॅक्टिस असल्यामुळे आम्ही डायरेक्टली करतो, तर तुम्ही 1-1 इंचाचं लागलं असं मार्किंग करून घ्या. 1-1 इंचाचं जे मार्किंग करतात त्यानुसार तुम्हाला प्लेट्स तिथे घ्यायचे आहे. आणि प्लेट्स ज्या आहेत तर एकमेकांवर अशा ओव्हरलॅप करून घेतल्यात. तर तुम्ही आता यानंतरून पाहताल पहा की प्लेट्स इतक्या सुंदर आणि इतक्या व्यवस्थित पडलेल्या होत्या आणि अगदी एकसारख्या प्लेट्स पडलेल्या होत्या. तर तुम्ही पहा, फोल्ड करताना शिलाई देताना पहा, मी थोडंसं बॅक साईडलाच त्याला ठेवतेय. शिलाई देताना अगदी व्यवस्थित पूर्णतः पहिली प्लेट जी आहे 2 प्लेट्स मी एक्स्ट्रा ठेवते आणि तेव्हा मी 1-1 प्लेट वर शिलाई घेते. म्हणजे काय होतं, त्या ओव्हरलॅप होतात. तर तुम्ही पहिल्या प्लेट्सवर जर शिलाई गेली आणि नंतर दुसरी प्लेट जर देण्यासाठी गेल्या तर त्या व्यवस्थितरित्या लॉक होत नाही. तर ह्या तुम्ही पाहत असाल माझी प्लेट जी आहे तर ती एक एक्स्ट्रा पुढे राहते आणि मग मी तिसरी किंवा दुसरी प्लेट्स देते. तर तुम्हाला याच पद्धतीने प्लेट्स द्यायच्या आहेत आणि बरोबर 1-1 इंचाच्या त्या प्लेट्स घेतल्याच्या नंतरून तुम्हाला घेर दिसेल. इतका सुंदर आणि व्यवस्थित घेर पडला होता की कस्टमरला ही फ्रॉक खूप आवडला. हे पहा, आता घेर तुम्हाला दाखवते. हे पहा किती सुंदर अशा प्लेट्स पडलेल्या आहेत या आपल्या. तर याप्रमाणे तुमच्या प्लेट्स पडल्या पाहिजे आणि याप्रमाणे तुमचा घेर हा आला पाहिजे. तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की प्लेट्स देताना कशा रीतीने तुम्ही देताय आणि ऍडजस्ट करत 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 तुम्हाला ह्या प्लेट्स द्यायच्या आहेत. त्या प्लेट्सवर एक्स्ट्रा आणखीन एक शिलाई आपण देऊन घेणार आहोत. कारण मी प्लेट्स देताना म्हणजे फर्स्ट टाइम मी 5 नंबरची म्हणजे कच्ची शिलाई देते आणि त्यानंतर मी इथे 3 नंबरची म्हणजे पक्की शिलाई देत असते. म्हणजे प्लेट्स आपल्या जर व्यवस्थित पडलेल्या असतील किंवा कुठे म्हणजे पहा बारीकसा एक चून वगैरे येते किंवा एखादी प्लेट्स दबल्या जाते, तर तसं झालेलं नाही. हे कुठं चेक करून मग मी नेक्स्ट जी शिलाई आहे तर ती मी देत असते. तेव्हा या पद्धतीने प्लेट्स पडतात. आता बॅक साईडला ही प्लेट्स याच पद्धतीने आपण देऊन घेणार आहोत. तर तिकडच्या ही प्लेट्स अगदी एकसारख्या व्यवस्थितरित्या पडल्यात. आता बॅक साईड आणि फ्रंट साईडच्या प्लेट्स देऊन झाल्याच्या नंतर या पद्धतीने आपण साईडचा जो भाग आहे तर तो जोडून घेणार आहोत. उंचीला पाहून घ्यायचा, कमी जास्त जर असेल तर एक्स्ट्रा जर असेल तर तुम्ही तो ऍडजस्ट करून घ्यायचा आहे आणि साईडची शिलाई द्यायची. तर ही शिलाई देताना तुम्हाला लक्षात घ्यायचं सरळ बाजूने शिलाई द्यायची. या ठिकाणी मी बेल्ट वगैरे याला लावणार नाहीये, कारण का हा फ्रॉक जो आहे तर तो साडीचा आहे, त्यामुळे मी याला बेल्ट वगैरे न लावता हा फ्रॉक बनवतीये. ऑलरेडी घेर भरपूर त्याला असल्यामुळे याला बेल्ट लावायची आवश्यकता नाही. ऍडजस्ट करत करत कडेकडेने शिलाई देत पहा, अगदी खालच्या घेरापर्यंत पूर्णतः आपल्याला शिलाई देऊन द्यायची. उंचीला कमी जास्त जर झाला असेल तर ते तुम्हाला ऍडजस्ट करून घ्यायचे. दोन्ही साईड म्हणजे राईट साईड आणि लेफ्ट साईड दोन्ही साईडला याचप्रमाणे सरळ बाजूने शिलाई आपण देऊन घेणार आहोत. एक्स्ट्राचा जो भाग आहे या ठिकाणी मी कट करून घेणार आहे, कारण का हा भाग आतल्या साईडने ज्यावेळेस तुम्ही ड्रेस घालता तर त्यावेळेस हा भाग पुन्हा दिसतो
तर हे एक लक्षात घ्यायचं तुम्हाला. तर ही शिलाई दिली ते एक्स्ट्राचा जो भाग असतो तर तो कट करून टाकायचा असतो. कट केल्याच्या नंतर मी पहा फ्रॉक पूर्णतः उलटा करून घेतला. उलटा करून मी ती शिलाई देऊन घेणार आहे. एक पहिले अगदी कडेने घेणार आहे, नंतर 1 इंचावर या पद्धतीने मी शिलाई देणार आहे. यावर कडेने शिलाई देताना साधारणतः अर्धा इंचाला एक लाईन कमी इतकं मी इथे शिवणीमध्ये टाकतीये आणि शिलाई देऊन घेणार आहे. म्हणजे हे लॉक होतं. लॉक झाल्यानंतर हा फ्रॉकचे धागे वगैरे जे आहेत तर ते निघण्याचं प्रमाण खूपसं कमी होतं. तुम्ही या अगोदरचे माझे जर फ्रॉकचे जर व्हिडिओ पाहिले असेल तर तुमच्या लक्षात येईल की मी सर्व फ्रॉक जे आहेत तर ते याच पद्धतीने लॉक करत व्यवस्थितरित्या शिवते. साडीचे जरी फ्रॉक असले आपले तरी ते खूप छान दिसतात आणि सध्या खूप फॅशन चालू आहे की साडीचा फ्रॉक, साडीचा ड्रेस शिवण्याची. नंतर 1 इंचावर मी या पद्धतीने शिलाई देऊन घेणार आहे. शिलाई देताना प्लेट्स आपली आतमध्ये त्या ठिकाणी फोल्ड होणार नाही किंवा जाणार नाही या उद्देशाने आणि ह्या याच्यामध्ये तुम्हाला शिलाई द्यायची आहे. शिलाई देताना डायरेक्शन बिलकुल मिस करायचं नाही, कारण तुमचं डायरेक्शन जर चुकलं तर एका बाजूची फिटिंग तुमची व्यवस्थित होती आणि दुसऱ्या बाजूची फिटिंग जी आहे ती खराब होती. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. फ्रॉक कसा वाटला ते कमेंट्स बॉक्समध्ये मला तुम्ही नक्की सांगा. ओके, बाय बाय.